भारत एक पुरुष प्रधान देश. अशा संस्कृतीत स्त्रियांची खरी ताकद तेव्हाच कळेल जेव्हा त्या बंधनांची लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर येतील. मावीमच्या साथीने ही बंधनं तुटून सक्षमीकरणाची वाट तेजोमय होऊ लागली. गोंधळला असला तर एका सावकाराकडे कधी अडचणच पडली आपल्याला तर एका सावकाराकडे जाऊन आपण हात फैलवते की पैसे दे बा. तो 10 रुपयाच्या दराने देते. आपण अजून आपण आपली परिस्थिती गंभीरपणे जात असते. त्यामुळे आम्ही गावात येऊन सरांनी सांगितलं 2-3 महिला की गट म्हणजे असं आहे, आपण बनवू का. तर आम्ही ह्या चांदरमेट्या गावामध्ये 4 गट आम्ही तयार केला. अमरावतीला मी जेव्हा कामाला सुरुवात केली, अमरावतीला चिखलदरामध्ये मेळघाटमध्ये मी कामाला सुरुवात केली, तर तिथे आम्हाला पहिला बचत गट बनवायला 3 महिने लागले. आणि तेव्हाही मी एकदा गावामध्ये रात्रीची बैठक घेत होतो महिला बचत गटांची. तर एक माणूस आला, अक्षरशः आपल्या गटातल्या जी बाई आहे तिला ओढून घेऊन गेला. आणि त्याच्यानंतर जेव्हा 2 वर्षांनी मी त्याच गावामध्ये त्याच गटाची मीटिंग घ्यायला गेलो, तर कंदील घेऊन तोच तिला मीटिंगला घेऊन आला. लोकांचं काय सांगा सर, माझ्याच घरचा माणूस नाही दारू पितो आणि लय धिंगाणा करत आहे. पण सब आहे यायला आता जसं महिला गट निघला तेव्हापासून माणसं धाऱ्यावर लयच आहे. म्हणजे आता काही तेवढं बाया घेतली नाही ना. आता काहून द्यायला वाटते ना, बायाच चालती आहे आता. माणसाचं तेवढं चालत नाही म्हणजे या बायाचं चालते आहे. चालल्या गट पुढं गट चालवते यायचं. आता काही भीत नाही तेवढे. जर आम्ही एकत्र बचत गटामध्ये आलो तर आमची सुखदुःख आहे, विचाराची देवाणघेवाण आहे, आपल्या अडचणी आपल्याला एकमेकींना मदत करणे हा उद्देश होता. नुसती बचत भरणे आणि पैसा गोळा करणे, जमा करणे किंवा मोठा करणे हा नव्हता. मुख्य म्हणजे सावकार पद्धत आपली बंद झालेली आहे बचत गटामुळे. जातीपातीची चौकट मोडून महिलांच्या मूळ प्रश्नांवर काम करणं गरजेचं होतं. म्हणून महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने मावीमने गावोगावी बचत गट उभारण्यास सुरुवात केली. परावलंबनातून स्वावलंबनाकडे यायचा प्रवास सुरू झाला. आज हे बचत गट महिलांना व्यक्त होण्यासाठीचे व्यासपीठ बनले आहेत. गावातले जे सगळे गट आहेत ते एक जिन्सीने काम करतात आणि गावाच्या विकासासाठी ही गाव विकास समिती काम करते. गावामध्ये जसे बचत गट आहे, एका गटामध्ये साधारणतः 10 ते 20 महिला असतात आणि गावामध्ये किमान एक 5 ते 10 बचत गट असतात. तर या बचत गटामध्ये आपसामध्ये कन्व्हर्जन असावं, आपसामध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी, गावामध्ये एक संघटन मजबूत व्हावं. त्याकरता आम्ही गाव विकास समिती तयार केली आणि या गाव विकास समितीमध्ये प्रत्येक गटातल्या 2 महिला त्याच्यामध्ये समाविष्ट केला. VLC जे आहे की गाव आणि CMRCच्या मधला दुवा म्हणून काम करते. त्याच्यानंतर जी आमची तालुक्याची लोकसंचालित साधन केंद्र आहे, तर तालुक्यामध्ये किमान 25 ते 30 ज्या VLCs आहे ते एकत्र येतात आणि मग तालुक्याची ती लोकसंचालित साधन केंद्र तयार करतात. कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर तर ही तालुक्याला काम करणारी संस्था आहे आणि यामध्ये साधारणतः 20 ते 25 गावं जे आहेत त्याच्यातल्या प्रत्येक गावातल्या महिला प्रतिनिधी एकत्रित येतात आणि ही तालुक्याची लोकसंचालित साधन केंद्र म्हणून CMRC काम करते. CMRC लोकसंस्था आहे. महिलांसाठी स्थापन केलेली ही लोकसंस्था आहे आणि लोक चळवळ आहे. अल्ट्रापूर सारखं जी गरिबीमध्ये जीवन जगणारी महिला आज ती अतिशय चांगल्या प्रकारे ती स्वतःचा व्यवसाय करून उपजीविके साधनं तयार केली. मशीन काम घेण्यास मी प्रवृत्त होतीच अगोदरच की मला हा गुण अवगत असून पण मला त्याला चालनाच मिळाली नव्हती. गाव समिती आहे त्याच्यामध्ये समजा अल्ट्रापॉवरचा लाभ मिळाला सर मला केम प्रकल्पातून 7,000 रुपये मिळाले. 7,000ची मी मशीन सुद्धा घेतली. त्याच्यामुळे मग मला भरपूरच आनंद झाला की आपण आता काहीतरी करू शकतो. आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्या व्यक्तीला आपण आधार देऊ शकतो. बाईच्या हातामध्ये पैसा आला पाहिजे. पैसा आला तर विचार येईल, विचार आला तर काहीतरी करू लागेल आणि काहीतरी करू लागलं तर कुटुंब पुढे येईल.
महिलांना कार्यकुशल बनवून त्यांचं आर्थिक स्थैर्य टिकवता यावं यासाठी माविमने तेजस्विनी अंतर्गत व्यापक लघुउद्योगांना चालना दिली. उत्पादनांच्या पहिल्या टप्प्यापासून ते पॅकेजिंगपर्यंतचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण महिलांना देण्यात आलं. पुरुषांची या उद्योगातली मक्तेदारी मोडीत काढत गावोगावच्या असंख्य महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. दाल मिल, कृषी सेवा केंद्र, कुक्कुटपालन, डेअरी अँड डेअरी प्रॉडक्ट्स आणि अशा अनेक वैविध्यपूर्ण लघुउद्योगांना या योजनेअंतर्गत पाठबळ मिळू लागलं. महिलांना योग्य ते प्रशिक्षण, उत्पादनांची गुणवत्ता आणि यामार्फत महिलांचा सर्वांगीण विकास अशी अनोखी सांगड घालत माविमने या सर्वच लघुउद्योगांचा स्तरही उंचावला. महिलांमार्फत निर्मित या उत्पादनांनी व्यावसायिकरित्या यशस्वी होणं गरजेचं होतं. म्हणूनच माविमने महिलांना मार्केटिंगचे धडे देण्यास सुरुवात केली. शेत ते थेट या सेल्स अँड मार्केटिंग मॉड्यूल मार्फत महिलांद्वारे बनवण्यात आलेल्या दर्जेदार उत्पादनांना थेट ग्राहकाच्या घरी पोहोचवण्यात येऊ लागलं आणि गावखेड्यातल्या महिलेला ग्लोबल इकॉनॉमीत स्थान मिळू लागलं. महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गतने आम्हाला वेळोवेळ आमची बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर आमची 30 महिलांचा एक गट तयार केला. एकत्र आल्यानंतर महिलांना आम्हाला ट्रेनिंग झालं 5 दिवसाचं. मग आम्हाला ट्रेनिंग झाल्यानंतर कसं की लाख कसं काढायचे, का काढायचे, मग त्या ट्रेनिंगमध्ये सांगितलं की लाख दुसऱ्या झाडावर बिजाई मांडायची आहे तर कसे मांडायचे. फवारणी केल्यानंतर हे लाख बुरशीनाशक चढत नाही म्हणून हे पण आम्हाला ट्रेनिंगमध्ये दिला. 3दा फवारणी केल्यानंतर आम्हाला ते उत्पन्न आम्हाला जास्त वाढ होते. लाख लागवड आणि उत्पादन यातील कामगिरी पाहता रोम व कंबोडिया इथे पार पडलेल्या इफाड इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये एका आदिवासी पाड्यातील महिला वंदना उईके यांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली. ग्रामीण आदिवासी महिलांच्या नैसर्गिक कौशल्यांना प्रशिक्षणाची जोड मिळाल्यामुळेच हे साध्य झालं. CMRC डेव्हलप करत असताना जर आपण बघितलं तर खूप चांगल्या स्वयंसहाय्य बचत गटांच्या महिला पुढे आल्यात. अशा क्षमता वाढलेल्या महिलांचा कम्युनिटी कॅडर कसं उभं करता येईल आणि म्हणून मग कोणतं कम्युनिटी कॅडर कोणत्या विषयाशी निगडीत आहे यासाठी आपण प्रयत्न करतो आहे की जसं की पशुसखी असेल की शेळीच्या संदर्भामधलं जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर एक पशुसखीचं कॅडर आपण उभं केलं पाहिजे. ग्राम संस्था ने हमारे बैठक में चर्चा किए कि हमारे गांव में जो पशु सखी है उसका चुनाव होने वाला है और उसके घर के भी जो लोग हैं उसकी सहमति होना चाहिए क्योंकि वो बाहर निकले तो उसके घर में अड़थड़ा ना हो. पशु सखी बनने के बाद में जो हमारे बकरी पाल को जो नुकसान है वो होने से बचाते हैं. समय पे डिवर्मिंग कर देते हैं, टीकाकरण करते हैं. छोटी मोटी बीमारी रही तो हम खुद जाके इलाज करते हैं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कम्युनिटी कॅडर त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडणं हा फार महत्त्वाचा भाग आम्ही या ठिकाणी बघतो आहे. शेती आधारित जे उद्योग आहेत, कुक्कुटपालन आणि शेळीपालन, जसं ग्रामीण महिला ज्या आहेत त्या परसबागेत कुक्कुटपालन करतात, यांना व्यावसायिक तत्वावर कसं नेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. जसं आता ते गावामध्ये कुक्कुटपालन करतातच पण त्यांना त्याच्यातून आर्थिक लाभ तितकासा मिळत नाही. मग ह्यांना एका कुक्कुटपालक संघामध्ये एकत्रित करणं आणि त्यांना व्यावसायिक तत्वावर कोंबड्या पालन करायला प्रोत्साहित करणं यासाठी आम्ही कुक्कुटपालक संघ तयार केले. तर मग आम्ही त्यांच्यासाठी लागणारे छोटी पिल्लं हे आम्ही सुरुवातीला बाहेरून मागवते. मग हेच आम्ही एक सप्लाय चेनमध्ये बसवलं आणि त्यासाठी हॅचरीचं आम्ही सुरुवात केली. हॅचरीची सुरुवात करताना आम्हाला लक्षात आलं की आता अंड्याचंही प्रोडक्शन आपण घेऊ शकतो कारण हॅचरीला अंडे लागतात. मग आम्ही एक CMRCसाठी ब्रीडर युनिट दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आता महिलांना डे 1 चिक्स जे आहेत ते घरात पाळणं थोडंसं कठीण राहतं. मग 1 महिन्याचं पिल्लं महिलांना MLPला देता येईल का यासाठी आम्ही पोल्ट्री मदर युनिटची संकल्पना आली. मग पोल्ट्री मदर युनिटची सुरुवात केली. पोल्ट्री मदर युनिट नंतर मग आम्ही ब्रीडर खाद्य युनिट म्हणजे आता एवढ्या सगळ्या प्रमाणात पक्ष्यांची संख्या आहे 1000 म्हणजे एका युनिटमध्ये 2000 पक्षी असे 10 युनिट आहेत आमच्याकडे असे 20,000 पक्षी आहेत. हे 20,000 पक्षी परत MLPच्या महिलांतरी ह्यासाठी लागणारं खाद्य मग ते बाहेरून मागण्यापेक्षा अल्पदरातच आपल्या CMRCला एखादा सोशल एंटरप्राइजेस ॲक्टिव्हिटी म्हणून मिळू शकता. पण आम्ही खाद्याची विक्री युनिट एक सुरू केलं जेणेकरून महिलांनाही फायदा व्हावा आणि CMRC त्याच्यातून सस्टेनेबल व्हावी.
आमच्याकडे ऐन आणि अर्जुनाची झाडं होती एका गावामध्ये. आत्मा विभागाच्या सहकार्याने आम्ही गावात मीटिंग घेऊन ककून प्रोडक्शन केलं. त्यानंतर तिथंच न थांबता आम्ही रिलिंगचं काम केलं. महिलांना धागा काढायला आम्ही ट्रेनिंग दिली आणि धागा काढल्यानंतर आम्ही तो बाजारात विकण्यासाठी प्रयत्न न करता आम्हाला पुन्हा त्याच्यात महिला इन्व्हॉल्व करायच्या होत्या जास्त, म्हणून आम्ही त्याच्यापासून कापड तयार केला. तर इथल्या ज्या बचत गटाच्या महिला आहे त्या महिला इथं काम करतात. वेगवेगळ्या व्हेरायटीचं इथं कापड तयार होत आहे. तसेच वेगवेगळ्या व्हेरायटीच्या साड्या पण आपण तयार करतो इथं. आणि मालाला मार्केटिंग आपण एक्झिबिशनला, आमचं जे मुख्यालय आहे माविमला, तिथं पाठवलं जातं. अशा प्रकारे इथं हा व्यवसाय सुरू आहे. CMRCच्या माध्यमातून आम्ही हक्कदर्शकाचं काम आम्ही त्याच्यामध्ये राबवतो की प्रत्येक महिलांना योजनांची माहिती मिळावी आणि विविध शासकीय योजनांच्या महिलांपर्यंत लाभ मिळावा म्हणून हा हक्कदर्शकचा प्रोग्राम आहे. मधात आम्ही इंटरनेट साथीचा प्रोग्राम राबवला. लोकांना इंटरनेटबद्दलची माहिती मिळावी. इंटरनेट साथीचा इतका फायदा झाला की मी इंग्लिश पण शिकले आणि प्रत्येक महिलेचे नाव मी इंग्लिशमध्ये टाकू शकते. आणि त्या फोनमधून इंटरनेट साथीचा फायदा असा झाला की बँकेचे व्यवहार कसे असतात, बँकेचे कॅशलेस व्यवहार कसा करायचा, मोबाईलच्या वापरामुळे आणि इंटरनेट साथीमुळे आज सगळ्याच महिला डिजिटल झाल्या आहेत. महिला सक्षमीकरणाच्या निमित्तानं डिजिटायझेशन गावोगावी पोहोचू लागलं. Tejaswini means bright, powerful. So the concept of Tejaswini was not only to create a fodder, it was also to give confidence to these women. Rural family we insist on because unless we include women in the financial strengthening concept, it will be incomplete. My government is committed to the cause of women empowerment, and we are actively promoting the development of the right ecosystem to nurture it. The successful implementation of the micro livelihood plans in the Tejaswini program has prepared the rural woman to take on enterprise development activities. I look forward to the continued support of IFAD in Maharashtra for all our efforts. To begin with, I think first and foremost, I would like to congratulate the government of Maharashtra because it's amongst the very few governments in the world that has borrowed a loan, taken a loan to invest in the empowerment of women. It is very rare for a government to borrow for investment in empowerment of women. ICICI बँकेसोबत आम्ही पार्टनरशिप केली की जेणेकरून ICICI बँक आमच्या बचत गटांना मोठं कर्ज देऊन आमच्या बचत गटांचे व्यवसाय उभे करेल. One of the key indicators of the success that Mavim has had with Tejaswini is that we have had 98% repayment rates. Project had an initial investment of around 287 crores from the government, from the IFAD, and on top of that, what has happened is the program has been able to mobilize 7 times that amount through bank linkages and through convergence with other government schemes. महिला सबलीकरण म्हणजे काही नुसता पैसा किंवा आर्थिक बाजू नाही आहे. सर्वांग विकास, तिचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी माविमचा फार मोठा हात आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे ते आहे आणि मजलिस जी संस्था आहे मुंबईची, त्यांच्या माध्यमातून आम्ही कायदेविषयक ट्रेनिंग त्यांना आम्ही दिलेलं आहे. हे जसं कौटुंबिक हिंसाचारपासून कायदा आहे, हुंडाबंदी कायदा आहे, त्याच्यावर पोटगीचा ॲक्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे कायद्याचे ट्रेनिंग आम्ही त्यांना दिले. ग्रामीण भागामध्ये आज काय की थोडंही काही भांडण झालं, काही झालं तर पुरुष जेव्हा महिलेला मारतो त्यावेळेस घराच्या बाहेर काढतो, त्याला कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नसते. तर त्या महिलेला एक सिक्युरिटी मिळाली पाहिजे, कारण आज जर घराच्या बाहेर काढलं तर उद्या ती महिला म्हणू शकते की नाही फक्त हे घर तुझ्याच नावावर नाही तर माझ्या पण आपल्या दोघांच्या नावावर आहे. पुरुषाला जे अधिकार आहेत ते पण महिलेला मिळालं पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही तर तिच्या नावानं शेती आणि घर आम्ही करून दिलं. महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांचाच नाही तर त्यांच्या कुटुंबाचा, गावाचा विकास करायच्यासाठी प्रयत्न करते. म्हणून त्यांच्या कुटुंबाचा सहभाग सुद्धा या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला सक्षमीकरण चळवळीमध्ये झालेला आहे. महिलांच्या समान हक्कासाठी प्रयत्नशील असलेल्या माविमला 2015-16 साली इफाड जेंडर अवॉर्ड फॉर द एशिया अँड पॅसिफिक रिजन या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ह्या गटामध्ये आल्याच्यामुळे मी आज खूप गावामध्ये कार्यक्रम घेतो स्वतः आणि मी व्हीओची अध्यक्ष आहे. माझे सासूचे जुन्या काळाचे विचार होते की तू जात नको, म्हणजे तिथे जाऊ नको, कशाचे काम असते. पण माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला आणि मी आज समोर आली आणि आज मला कलेक्टर म्हणून बोलवतात माझे मिस्टर आणि माझे सासू. महत्वाची गोष्ट म्हणजे आज खेड्यातली बाई, तिला गाव माहीत नाही, दुसरं काही माहीत नाही, तर आज ते दिल्लीला जाऊन येते.
मग हे किती आम्ही भाग्यवान आहोत. हे मावीम होय मावीम. सुरुवातीपासून मावीमच्या अंतर्गत आम्ही क्रीडा स्पर्धा, महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याच्याकरता वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतो. हे सगळे कार्यक्रम घेत असताना महिलांच्या कुटुंबाचा पण तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि समाजाचा देखील तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आधी जी महिला पदर घालून खेड्यातली महिला गावामध्ये राहायची, लोक नावं ठेवायचे एखाद्या महिलेचा पदर पडला तर, पण आता ती पदर खोचून स्पर्धा घेते तरी लोक तिला हे मिळत नाही, उलटा तिला प्रोत्साहन देतात. धाव धाव, खेळ खेळ, मार मार. हा एक खूप मोठा सक्षमीकरणाचा एक हे आहे की दोघांमध्ये बदलतात. मुलींचा जन्मदिवस करायला लागला. आम्ही म्हणून मुलगी झाली कळलं की लगेच तिच्या घरी जातो आणि ताट घेऊन असे वाजवतो. लोक म्हणतात हे काय आहे काय आहे हा प्रकार. नाही, यांच्याकडे मुलगी झाली, आनंद झाला म्हणून हा आमचा बँड आहे. आम्ही आवाज देत आहोत की आमच्याकडे कन्यारत्न जन्माला आला म्हणून. महिलांच्या उपजीविकेच्या साधनाचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे. जे महिला फक्त यापूर्वी चूल आणि मूल यापुरतीच मर्यादित होती, आज तीच महिला या CMRC ची अध्यक्ष म्हणून काम बघते. जे आमचा कार्यक्रम असतात तेव्हा CMRCचे अध्यक्ष ह्या नात्याने मला प्रत्येक वेळेस म्हणजे पुढचा व्यासपीठ मिळतो. तो एक माझ्यासाठी स्वतःसाठी मोठेपणा आहे का मी कधीच म्हणजे समोरच्या खुर्चीवर बसली नसती. आज हमारे में इतना हिम्मत हो गई, हम शौहर को सिर्फ बोलते देखो मैं ये काम करना चाह रही हूँ, पैसे वो है मेरे अकाउंट में, सिर्फ आपसे इजाज़त ले रही कि मैं ये करूँ क्या. इतनी कॉन्फिडेंट हो गए हम. जैसे पहले लेडीज़ को कोई महत्व देते नहीं थे, अब इसकी वजह से हम इतने कॉन्फिडेंट हो गए कि हमारी भी इज्जत होने लगी. हमको भी लोग पहचानने लगे कि अरे ये गठ में इन्हों है, इन्हों अपना ऐसा काम कर सकते. और यहाँ के हमारे जो CMRC की वजह से हम मोहल्ले में तक मशहूर हो गए. पहले हम फलाने की मम्मी, फलाने की बहू इसके नाम से जाने जाते थे. अभी हम पशु सखी बने तो कोई लोग हमारे को डॉक्टर करके बुलाते हैं. हमारे को पशु सखी बनने के बाद में बहुत रिस्पेक्ट मिलता है, गाँव में आदर सम्मान मिलता है. आता कोणी जरी माझे शेतकरी जर मला भेटायला आले का मॅडम आहे का घरी बा, कोणी आहे का घरी, तर माझ्या सासरे आवर्जून सांगतात का थोडा वेळ थांबा, येतेच आहे. माझ्या सासऱ्यांना म्हणजे 4 पाहुणे जर घरी आले तर माझ्याबद्दलची ते माहिती देते. माझी सून अशी करत आहे, माझी सून तशी करत आहे. तिच्यामुळे बा आमचा पहिले सीमित लोकांशी संपर्क होता, पण आता आम्ही गावभरात ओळखायला लागलो. वेगळी छाप पडली माझी घरावर. अल्पसंख्याक असो का बहुसंख्याक असो, जोपर्यंत महिला ह्या डेव्हलप होत नाहीत किंवा त्यांचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत कोणताही पंथ समजा धर्म असो जात असो काही असो ते पुढे जाऊ शकत नाही. परवाच मी एकाला भेटलं तर ते असं म्हणाली माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात मला रिस्पेक्ट दिसतो, की माझ्या गावामध्ये सरपंचाच्या डोळ्यात माझा रिस्पेक्ट दिसतो. मी बँकेत गेले तर बँक मॅनेजर मला खुर्ची देतो. तर मला असं वाटतं की तेजस्विनीचं जे ध्येय होतं की राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात महिलांना स्वतःची जागा तयार करता यावी, त्यांनी स्वतःच्या पसंतीचं आयुष्य जगता यावं त्यांना, आणि हे सगळं करत असताना त्यांना कायमपणे पुढची स्वप्न बघता यावी. Kudos to all these women and of course to the department and Mavim, which through its continued handholding to the rural women has been able to make significant breakthroughs and has also taught us the most important lesson that if the communities and especially women are empowered through knowledge, which IFAD and Mavim have been doing for a very long time, then it is quite possible to even handle the gravest risks which can put actually a huge economic as well as social pressure on our population. We've been collaborating very effectively with Mavim in the implementation of the Tejaswini Maharashtra program, and I'm very pleased to tell you that Tejaswini is among the best performing projects in our India portfolio, and not only in India but also globally. आज माविमची पाळंमुळं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांपर्यंत रुजली असून विकासाची मशाल खेडोपाडी पोचवण्यात तेजस्विनी यशस्वी झाली आहे. अंधारात होत्या तुन्ने उजेडात आल्या ग, माझ्या आई ताई बहिणी सारच
समजून घ्या ग फुलून आलं आणि फुलून आलं मन गहिवरलं आनंद मनात साजने बाई मावीमला तेजस्वी न दिली साथ. तू रागिणी अर्धांगिनी, तू योगिनी सहचारिणी, तू दामिनी संजीवनी, आम्हास अभिमान तुझा मावीमची तू तेजस्विनी. महिला आर्थिक विकास महामंडळ तेजस्विनीच्या निमित्तानं 9,40,000 महिलांपर्यंत पोहोचला आहे. या महिला समाज बदलाच्या वाहक म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्रातील तमाम महिलांना नवनवी स्वप्न पाहायला शिकवत आहेत. या सर्व महिला माविमचा एक परिवार असून हा परिवार असाच वाढत राहील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब शोषणविरहित, सुंदर आणि संवेदनशील समाजाचा भाग होईल याची आम्हाला खात्री आहे.